बाहेरून आलं तर फ्रेश वाटतंय ना, खूपच मस्त. मला तसं वाटलं होतं या घरात अशी कोंडूनच राहिली का बाई. महिना सव्वा महिना जास्त होत आले ना, मी घराच्या बाहेरच नव्हती निघाली ना. एकदम मी तर डायरेक्ट बॅक किचनच गेली होती. थोडंसं बाहेर गेलं तर मस्त वाटलं. हा चला, आता हे साडीला बोर होते यार, कुचकुच करते मला. असं वाटतं काढून टाका. झोपले का सगळे, काढून टाकते साडी. मस्त नाईटी घालते. थोडं रिलॅक्स वाटते. हे पण कुठे गेले काय माहिती. जाऊ दे, का खाली असतील बसलेले. आता कोण येते वर, मी कशाला खाली जाणार. तर माझे झाले सगळे काम, आले मी एकदाची वर. आता काढून टाकते साडी गिडी. चल बाई, लावून घेऊ का दरवाजा. निजली का पोरी. नाही मॅ म्हणलं बाई, निजलीस का. नाही बापरे, बरं झालं मी साडी चेंज नाही केली. आत्याने ते मला रंगे हात पकडलं असतं बाई. आता कशी राहिले यावर. आत्या नाही झोपली नव्हती, या ना. मला वाटलं तुम्ही झोपल्याच का. तो बसेल आहे ती खाली त्याच्या बाबाजवळ. मला दिसला होती बसेल दोघं बापले का. त्याला जाऊ दे, हा खालीच आहे, हा काही बदल गेला नाही अजून. म्हणून आली, म्हणलं चल या पोरी संग जरसक बोलतो. मगाची राहिली ती, पण तो होता. मग मी काही आली नाही बाई. मग मी चालली गेली, त्याचा आवाज आला मला अंदर. मग मी चालली गेली. मग मोठ्या भाऊच्या घरी बसली मी. नाही दाखव. हो माहितीये आता आम्ही बाहेर गेलो होतो. मग हो ना, सांगलं ना मला. मला काही माहित नाही, मी भाऊच्याच घरी बसले होते. तू गेली ना आली काही मला माहित नाही. मग म्हणून तर म्हणलं बाय कुठे दवाखान्यात घेऊन गेलती का. नाही दवाखान्यात नाही अचानकच गेली. म्हणलं माहिती का दुखते गिकते काही चांगली नाही म्हणलं या पोरी ना. काय म्हणलं गेली लागे. तू आली ना तर मला वहिनी म्हणत माय हे दोघं जण कुठे गेलते. घरी आले. मी म्हणलं माय कुठे तर नव्हती गेली. माय तर मग म्हटलं माय काय सांगा दुखलं गिकलं काही तर म्हणून गेली अशी. म्हणलं काय सांगा माय दवाखान्यात गेलती का तर. नाही आता तसंच सहजच गेली होती बाहेर असंच. नाही सहज गेली तर चालते, पण तुम्हा आजकालच्या पोरीले ना लग्न नाही झालं की महिना 2 महिने दवाखान्याच्या वाऱ्या करायची भली सवय आहे. ते गावात बी पाहिलं ना मी, म्हणून मला लाईट लागला. खरं सांगतो, तू आता काय म्हणशील. तू म्हणशील आत्या लयच आमच्यातला ध्यान देते. तुला सांगतो बाई, ह्या बाय पहिलं लेकरू लवकरच झालं पाहिजे. फुकटचं पहिल्यांदा ठाकतात बाया. नाही आम्हाला इतक्या लवकर नाही पाहिजे ना, आम्हाला धमक्यानं नाही पाहिजे ना, आम्हाला 2 वर्षानं पाहिजे 4 वर्षानं पाहिजे. ते काही बाई तुमच्या बँकेतला पैसा नाही गेलं काढून आणलं तसं नसते. देवाची देणगी आहे ती. जा बाबती देवाचा प्रसाद भेटला त्या बाबती मुक्का आट्यानं घेऊन घ्या. नाही तर मग तरसा लागते पण होत नाही. अशी गती आहे. गावातले एक जोड सांगतो मी तुले. ती बी पोरगी शिकेल सवरेल. लग्न झालं अशाच वाऱ्या दवाखान्याच्या गोया आणू खाये. नाही पाहिजे आम्हाला, नाही इतक्या लवकर पाहिजे आम्हाला. आणि आता 14-15 वर्ष झाले तिच्या लग्नाले वजे काहीच नाही म्हणलं. म्हणून आधी खरं तर पोस्ट तो संग बोलायली मी. तो दिसला मला खाली बसे. मी म्हणले पोरी संग बोलून घ्या. असं काही असेल तर आताच सांगतो बाई. ह्या पाय ते कामे धंदे करू नका. आता तसं काहीच नाही. एवढं लवकर काय म्हणजे काही बोलता तुम्ही. आता तू बी शिकेलास. मी जरी अडाणी असले तरी काही तुम्ही व्हायची वाट ना पाय. तुम्हाला होऊ नाही म्हणूनच गोया घेता. समजा गोया भेटतात आजकाल. आमच्यासारख्या अडाणी ना तुम्ही न लेकरू न राहायचे बी गोया भेटतात. मला का तुका मॅट समजतं का. मला सगळं कळते. आजकालच्या शिकेल पुरी तुम्ही लय पुढे. हा माय बाई झाल्यावर पाळ्यापेक्षा तुम्ही आधीच ना होऊ देत. म्हणजे घरचे इले नाव ना खबर काहीच नाही. मुकाट्यानं गोई खाऊन घेतली जाय तिकडे. घरचे बसत ना कुतत. आत्या तसं काहीच नाही. आम्ही सहज गेलो होतो असंच फिरायला. म्हणजे असंच गेली होती मी बाहेर चाट खायला. नाही तू जाणं माय फिरायला जाबद्दल नाही मा म्हणणं. जातं तुझं आजकाल का माय घरात राहतात काय तसं काही नाही मा म्हणणं. तू शिकेल सवरेल पैसा कमावणारी पोरगी वयस माय नोकरी होय पगार आहे तुला समजा आहे. तसंतलं काही म्हणणं नाही की तू घरातच दबेल राय आणि तू 4 भीतीच्या बाहेर निघूच नको. तसंतलं नाही हो माय बाई. तू काय माय बाई आज आज सकाळ चालली जाशील माय फुर नवऱ्याच्या गाडीवर बसली की मुंबईला जाता का पुण्याला जाशील तर. पण सांगून राहिली मी त्यातली गोट. आता काय सकाळ परवा मी चालली जातो बाई. पण मा मनात जे आलं ती मी तुला सांगलं बाई. की रिकामे धंदे काही करू नको. मुकाट्यानं साजरं पहिलं लेकरू झालं तर उद्या. आता नाही पाहिजे 12 वर्षानं पाहिजे 2 वर्षानं पाहिजे. ते नाटकं काही करू नका. मला काही 17-15 भाषे नाहीत. एक उलटा आहे एक भाषा आहे. त्याचा येलगगनावर गेला पाहिजे. नसतंच खोटा लावून घेऊ नका. जी गोष्ट ज्या वयात साजरी असते त्याच वयात साजरी असते बाई. वय निघून गेल्यावर मग तुम्हालाही भारी आणि होणाऱ्या लेकरालाही भारी असते. आता
तुला तर नटाठ वय असते, साजरं राहते सबन, तुम्हा पोरीला समजत नाही, 2 पुस्तकं शिकता आणि फारच ज्ञान शिकवता. पण आमच्या अनुभवाचे बोलायत बाई, आम्हाला कळते. मला मा डोक्षातच आलं हे, तू जशी मला कळलं नाही भारी बाहेर गेलती. मी म्हणलं माय काही हिच काही चालू आहे माय, म्हणून खरं आली मी तुले भेटायला, बाकी काही नाही. एका परी नाही नाही आता तसं काहीच नाही. बापरे, म्हणजे माझ्या डोक्यात काय चालू आहे आणि यांच्या डोक्यात काय चालू आहे. माझ्या डोक्यात चालू आहे की जॉईंट व्हायचं आणि परत परत कंपनी जॉईन होऊन माझं काय विचार आणि यांचे काय विचार आणि लेकरावर येऊन पोचले. बाई 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 बाई, माझं तुझून गेंचन माझा कुठंच मेळ नाही येऊन राहिला. डोक्यातही नाही माझ्या लेकरं. बापरे, अजून पण फॅमिली प्लॅनिंग करणार आहे का? कसलं काय, अजून तर सेटलच नाही आहे आम्ही. मला आधी सेटल व्हायचं आहे, यांची जॉब नाही काही नाही. तसंच कोणी थोडी लेकराचा विचार करत असते. अजून तर आमच्या डोक्यातही नाही येते. आत्या तर खूप दूर जाऊन बसल्या. बाई बाई नीज मग जातो मी. बसा ना, काही एवढं झोप नाही आली. तुम्हाला झोप आली का? नाही मला तर लय 12 1 वाजेला रात्री झोप नाही लागत. लय माय झोपीचं लय माय पहिल्यापासूनच आहे असं. एक जाग आली नाही बाई, एक दुलका लागते साजरा, एक झोप झाली की डबल झोपच नाही लागत माय. आणि आता तर बाई पहिलेच लागत नाही, मग लागते माय निम्मे राती कडायच्या केदाया. म्हणून मी आणलं बसा. तुला आलीशी माय झोप, दिवसभर धंदा करा लागते. आईचा बाबाचा फोन आला एवढ्यात काही? हो आला होता ना, आज सकाळीच आला होता आईचा फोन. असं का? असं असं. मग शिटूच्या घरी तर बोलावलं होतं तुम्हाला, मग काही चालले? हो जाणार आहे ना. हा जा 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 जा. हे बाय सबन सोनं घालून जाजो अंगावर साजरं. ते पाटल्या बांगड्या, लाईनी पोत, मोठी पोत, हार, नेकलेस सबन घालजो. कानात ते साजरे टप्पोरे कानातले घालजो साजरं. कसं कोणी पाहिजे? ननच्या घरी पहिल्यांदा चालली ना तू, ननच्या घरच्या लोकांनी भाग पडते. मग काय तर सोनं नानं भरजरी साडी यानं बाईचा राग पडते, घराण्याची छाप पडते. मग काय आहे तर ते काय माय काहीच घालत ना, सबन ते बँकेत नेऊन ठेवतात. फक्त करायचीच धुंद, धरलं की बँकेत नेता, अंगावरही घालत ना माय, काहीच नाही. नाही आत्या, म्हणजे घालून जाईल ना सर्वच. छान साडी घालून जाईल. तुम्ही थांबा ना, तुम्ही का बरं चालले? अमाय तो मामा तिकडे कुटके मागत असेल ना, कुठे नांदी लागतो माय बाई. लय उपट माणूस आहे तो. आता ती ताक पिऊन दिवस काढत असेल, पण म्हणत नाही मला. पण आपला जीव तुटते, आपण ती खातो माय 3 टाइम. आपला माणूस उपाशी राहते तिकडे. माय मला माहित आहे ना, माझ्या राणी माहित आहे, जेठानी माहित आहे माय बाई. ह्या टिमी 1 दिवस दिलं असेल तिनं, दुसऱ्या दिवस गेला हातानं लावून असेल करणं. तरी हा माणूस लय डागेला आहे ना बिचारे, लय डागेलाय. काय करतो माय आता? नशिबी पडलं, पवित्र झालं. आता काय करतो? जसा भोगी भेटला तशी रात काय लागते. पण बाई मी सांगलं ते ऐक माया. ह्या पाय बाई लेकराले नाही नको म्हणू माया, नाही तर साजरं नाही राहत. आता आम्ही तर माय नाही म्हटलं ना, होय नाही म्हटलं, काही गोई नाही घेतली ना, काही नाही केलं माया. नशीबच नव्हतं माया ते. पण असं वाटते माय तुमचा येल लवकर खुलला पाहिजे, लवकर फुलला पाहिजे, गगनाले गड चढला पाहिजे. बाई ते आजकाल पुरे ठाकतात, तसं टाकू नये माय. आपल्या घरी कायची कमी नाही. लोय आहे तो सासऱ्यानं कमावेल, काही गरज नाही तुम्हाला नोकरी गिकरी करायची. मी म्हणतो गरज नाही, तुम्ही करा माय. तुम्ही शिकले सवरले, आपण म्हणत नाही माय करू नका, पण तुला गोट सांगतो त्यातली काय गरज नाही. माय लय कमावलं मा भावानं. तुम्ही दोघंही नवरा बायको बसून खासान ना, तरी तुम्हाला कमी नाही पडत म्हटलं. बाई लेकराले नका करू माया, झालं की पहिला पण मला कर जा. म्हणून म्हणतो माय लय तरसा लागते बाई. ज्याले नसते त्याले कळते बाई, ज्याले असलं त्याले गोट सुचतात. असं आहे मा मनात आलो बाई, माझ्या मनाला धास्तीच बसली. मी आणलं माय त्या पुरी काही सांगता येत नाही, हुड राहतात लेकरं. तर राजूही तसाच हुई रे हुई. म्हणलं माय काही करतीन घेतीन आणतीन घेतीन काही गोया गिया, म्हणून आली बाई मी. तो आजोळ काही म्हण बाई तुम्हाला आता. तो दिसला मला खाली ना, म्हणलं हात छान याच्या जोड जायचा आणि आली पटकन तुला सांगेले. पण म्हटलं ऐक जमाय तेवढा बाई, लेकरा बाकराशिवाय घराले घर पण नाही राहत. तर मी भोगून राहिली माय, म्हणून सांगतो. जीवाच्या कळवळ्यानं आली बाई तुला सांगेले. पाय माय तुला पटलं तर ऐक माय, नाही पटलं तर माय तुमचं तुम्ही कोणी काय सांगू शकते माय. पण अनुभवानं सांगलं माय. रागीक नको मानू माय, तर म्हणशील कशी आट्या होय आमच्यात लुडबुड लुडबुड करते. तसं काही नाही बरं बाई. आत्या निज व परी निज तू जाय रे बापा. काय नाही म्हणशील चालती ते. मी म्हणलं तिचं काही दुखते गिकते काही विचारायला आलती. जाय मी बी दिसतो आता. आले वाटते आत्याला खराब वाटते व. आत्याला वाटलं असेल काहीतरी, म्हणून आला सांगायला. जाऊ दे, आपण एखाद्याचं बोलणारे पहिल्यांदा हेच करतो, पण त्या सांगणाऱ्याच्या भावना समजल्या पाहिजेत. तर सांगून कुठल्या हेतून राहिलं हे समजलं पाहिजे आपल्याला.
आता खूप मनापासून कळवळ्यानं सांगायला आल्या होत्या पण तसं काहीच नाही. जाऊ दे, नाराज आहे त्या लेकरासाठी. आणि ते मामाही खुशी आहे तो आगाऊ तोंडाचा. असं कसं नवरा काय कामाचा असा? बायकोच्या भावना जाणत नाही, बायकोचा इज्जत करत नाही, रिस्पेक्ट करत नाही. खूपच तेडेल आहे. त्याला झालं का आता फारम झाला काय अपलोड होते काय भरायचं होतं ते झालं का भरलाय का नाही? हो मा झालं ना मग परत दिवशीच तर झालं माय कोणतं झालं नाही का? नाही ना मग काय झालं बाई परत दिवशी बाई काय एररच येत जाय बाई. मग माझा माणूस वापस आलता ते काय म्हणे बाई एरर आहे तर मग परत दिवशी वापस आले माझ्या घरी. काल गेलते मग काय झालं ना मग मला हो सरिताच व नाही ना बाई तिचा ते जन्माचा दाखलाच नाही भेटला बाई तर तिचं राहिलं माय बाई. हाय म्हणतात ना तारीख पुढे लय महिना 2 महिने पुरते म्हणतात. तारीख हाय म्हणतात पुढे. तिला म्हणलं भरून घे. कुठून येतात 1,500 500 रुपयासाठी 200 रुपयासाठी दिवसभर मजुऱ्या करायला लागतात. 1,500 फुकटचे आहेत ना माय बाई. का हो? कुठून आल्या माय का तीच मीटिंग भरली? माय शांता बाई माय आतेबाईच्या अंग गेलतो आलं इकडून. मी इकडून आली तर इमली आली तर बसलो गप्पा करत. ये ना मी बी तिकडेच चालली होती. सांग बाई मामाजीच्या गोळ्या विसरल्या होत्या म्हणतात. बाई मी गेलती ना 8 दिवसाच्या आधी नाताली घेऊन पण नातेबाईनं काही गोट नाही काढली. मा म्हटलं बाई असतील गोळ्या माफी दे मनी माहिशी नाही राहिलं. काल मा घरचे गेले तर मग समजलं गोळ्या झाल्या. मग मा घरचे ना दवाखान्यात नेलतं ना. हो ना सांगत जा ते बाई. भाऊ आले म्हणा शांताराम भाऊ तर नेलं मग दवाखान्यात नेलं मग मंगेच्या गाडीत नेलतं. हा गुई बदलून दिली म्हणा डॉक्टरनं आता कोणती. हो ना सांगत ना मा घरी गुई बदलून दिली म्हणा. आणि आता साजरा आहे असं म्हटलं म्हणा डॉक्टरनं. तसं बी शांताबाई तुम्हाला सांग का मला वाटतं जरा मामाजीचं जसं काम जमून राहिलं का तसं. आता म्हातारपणात तर काही एखादा माणसं आलेलं तर लागणारच नाही ते आपल्याला कळती. पण जरसं आज तो हात जसा हे केला वर ठेवला तुला की जरसा ताठरपणा वाटला मला. म्हटलं उचल तो हात ते समजलं नाही तर पहिले काय माहिती हाताला घुसला का ढकला ते समजेना दिली. तो हात आणि तो एक पाय काहीच नाही समजे दिले. पण आज जसं मला वाटलं की त्याला समजलं असं. मग मी म्हणलं मामाजी असं आरामशीर पाय जण करून तुम्हाला बाई स्वतः नाही जमत म्हणत असं जर कोण हलवलं तर होते म्हणत असं म्हणत नाही. हो ना जर नेटा लावला आपण की हालत असेल तो. हा तसंच मग का शांतबाई शिटूच्या भावाला भाऊ जाईले बोलावून राहिल त्या काय झालं मग? फोन केला ना तिने? हो तिनं फोन केला ना राजूले येतो म्हणे ना. आता त्याचं रिकाम पण झालं की माझ्या घरी गेलीच नाही ते. नाही माझ्या घरी गेली नाही गेली. मी इले पुसलं ना तर म्हणे येतो म्हणे ना. तर रविवारी बोलावलं शिनी नाही आमचं दिन रविवारी घर राहते ना. आता त्याला बोलावलं तर दिन घरी असलं जसं बरं वाटते तर रविवारी म्हणलं वाटते रविवारी येईन तो. हा बरोबर आहे दिन असला तर शिटू बरं राहते बरोबर आहे ना. आता असं काम आहे हो ना. नाही बी ब्लाऊज पीसवाला आलता माझ्या गावात तर ते जाऊन ब्लाऊज पीस घेतलं. म्हणलं आली तर चहा प्यायला वाला येईल आणि ब्लाऊज पीस देईन तिच्या हातात. हो का असं हो आम्ही कपडे घेतले ना मला बी ब्लाऊज पीस घेत द्यायला की नाही जसं मला घरी साजरं नाहीच. का बा काल आलता मला आवाज नाही दिला होते जसं भारीतून घेतलं असतं 40-45 रुपयाला. माझं यायला जायला तुला दिसता साजरं लागत जवळच्या माणसाला द्यायला. शांताबाई आहे का तुमच्याकडे खांदो इकत आहे का परी? नाही तर काय म्हणले फुकट देतो काय? अहो आहेत माझं तुला तर माहिती आहे माझ्या घरी ते बंडल जाणतात इकत. 2 प्रकारचे आणत असतो मी एक भारीच आणि एक हलकंच. जर काम पडलं तसं देत असतं मग. मरणा धरणा ते हलके काढतो 10 रुपये 15 रुपये वाले आणि अशी कुठे द्यायचे असले की भारीतलं काढतो टिपटापचं. हो माझ्या 2 प्रकारचे असतात. हो माय तुमचं बरं आहे बाई काम. का शांतबाई तुमचा मला वाटते ते फॉर्म भरायचंच तर आलं तुम्ही त्या रोजी आला ना त्या भरत ना वाटते. हो ना भरायचंच राहिला मला. भरतो म्हणते ना म्हणे बाई भरतो त्याच्याजवळ नेले त्यानं कागद एका बरी ना पोचत भरला असेल तर काही मला माहित नाही बाई. मी विचारलंही नाही त्याला. तुम्हाला काय काम आहे पैशावाल्याला काय गोठ आहे 1,500 आम्हाला ना बाई. आमच्या तर घरी असा गड्डा खाणला की बस 1.5 लाख निघतात नाही खाल्ली मोठी. आम्हाला काय गरज आहे काही बोलतं का माझ्या पैशाची गरज कोणाला नसते. माझ्या समजायलाच पैशाची गरज आहे. लाडका दाजी का लाडका दादा योजना सुरू केली मग ती भेटी ना माय दिनूले लगे बबड्याले शांताराम भाऊले. नाही बा माय दिनू आता जवळपास 40चा होता ना तर त्याने ना मला 36 वर्ष लोकच आहे ना होते. बबड्याले म्हणे बाई बबड्याला म्हणत बबड्या 10वीत आहे माहिती त्याला काय भेटते
काय सांगा माहिती त्याला काय भेटत, त्याला नाही वाटत भेटत वाटते काय 10वी वालेले. आणि तास जेठाले काय भेटते व ते तर लय वर गेले. दिनच बसत नाही म्हणते त्याच्यात. दिनू म्हणे बाई 36 वर्षा लोकच आहे म्हणते. नाही तर दिनू होता मला ग्रॅज्युएट होता ना दिनू, मग त्याला भेटलेच नाही 10,000. अमाय पाय व माय हुकलं का माय वयाच्यानं हुकलं नाही सांगू द्या म्हणा टाकून. कोण येऊन राहिलं बारशाले, कोण आलं बारशाले? हा इकडची तारीख तिकडे. सहज हुशार असं इमले नाही हो माय काही करत का असं नाही माय बाई. मा पोर काय ऐकते रे माय तो तर लय हरिश्चंद्राचा आहे, तो नाही ऐकत. नाही म्हणे म्हणे मला भेटत नाही म्हणे आई मा वय बोट झालं म्हणे असं म्हणे मी. आणि मग आमच्या बबड्याला काही काय सुद्धा बसत नाही ना. आमच्या बबड्या काही ITI नाही, काही 12वी नाही, काही 10वी आहे. 10वी वाल्याला नाही आहे वाटते बाई काही. काय सांगा बाई. हो ना माझ्या त्या माणसाला म्हटलं नाही, म्हटलं कमीत कमी 12वी तर शिका लागत होता तुम्ही. 12वी शिकले असते आता पहा म्हटलं फुक्कट पगार सुरू झाला असता म्हटलं. बसता म्हटलं ऑटो चालवत. आयता पगार आला असता ना. तर काय माय बाई हा माणूस 10वी नापास आहे. नाही 10वी ना 12वी. काही शिक्षण डॉक्टर चाललं नाही ना आता काय काय सासरवास करतात काय नवऱ्याले मग. 12वी पासना झाले, 12वी पासना झाले, पगार नाही सुरू झाला, शिकले नाही.